झी 24 तास एक पाऊल पुढे। राजकारण साहित्य थोडं राजकारण फार या विषयावर आपण चर्चा करतोय। या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं आरोपांच्या फैरी झाल्या। एक प्रकारे कडवट सत्याचं मुक्त चिंतन अरुण साधूंनी घडवलं। वेळ उलटून गेला होता तरी स्वामी त्याला थांबवलं नाही, कारण महाराष्ट्राच्या हा कार्यक्रम बघणाऱ्या करोडो जनतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचा उपदेशाचा डोस होता, डोळ्यातलं झणझणीत अंजन होतं। हे सगळे आरोप घेऊन जाऊया आपण उल्हासदादा पवार यांच्याकडे। उल्हासदादा, तुम्ही मला सांगा, राजकारण्यांना एवढी हौस का? पूर्वीच्या काळी राजकारणी यायचे, भाषण देऊन खाली उतरायचे, आजकाल 25-25 राजकारणी वरती बसले असतात आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष खाली बसलेले असतात। ही काय बरं परिस्थिती आहे? राजकारणाने एवढं साहित्याचं प्रेम केव्हा आलं? दहीहंडी सुद्धा त्यांच्या कृपेने होते, गणेशोत्सव त्यांच्या कृपेने होतो। महाराष्ट्रातली कुठली गोष्ट राजकारणाशिवाय होऊ शकत नाही का? राजकारण्यांना विरोध नाही, राजकारणी वृत्तीला विरोध आहे। बोला आता। मी मगापासून ही सगळी चर्चा ऐकत असताना एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली, ही सगळी चर्चा ही साहित्य संमेलन म्हणजे फक्त लेखक, साहित्यिक, कवी, म्हणजे असे जी मंडळी आहेत त्यांचंच संमेलन आहे की काय, अशा प्रकारचा आभास निर्माण व्हावा असं सुरुवातीला मला चर्चेतनं जाणवलं। परंतु माननीय अरुण साधू यांनी शासनावर किंवा नेत्यांनी काय करावं हे सांगत असताना मराठी माणसाला सुद्धा, जसं बंगाली माणसाला, गुजराती माणसाला, तामिळ माणसाला, तो कितीही मोठा उद्योगपती असला, कितीही मोठा ऑफिसर असला तरी आपल्या मातृभाषेचं साहित्य आणि भाषेवरचं प्रेम तो कसं जपतो हेही त्यांनी सांगितलं। मला या ठिकाणी एक मुद्दा सांगितला पाहिजे की साहित्य संमेलनामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतोय 40-40, 50-50 हजार श्रोते, हे रसिक श्रोते, साहित्यावर प्रेम करणारे, ही जर अशी असंख्य मंडळी जी स्वतः साहित्यिक नाहीत परंतु 40-40, 50-50 हजार श्रोते जेव्हा मंडपामध्ये जमतात या साहित्य संमेलनाला, तर त्या श्रोत्यांच्या शिवाय, त्या रसिकांच्या शिवाय, त्यांच्या सहभागाशिवाय साहित्य संमेलन साधं व्हावं वगैरे, मी आता ऐकलं की सगळ्या साहित्यिकांनीच फक्त निधी गोळा करावा, साधं व्हावं, म्हणजे एका बाजूला आपण तुलना करतो तामिळ संमेलनाशी, एका बाजूला आपण तुलना करतो बंगाली संमेलनाशी, मग त्या ठिकाणचे उद्योगपती, त्या ठिकाणचे सर्व समावेशक लोक हे सर्व आर्थिक मदत देऊन, आणि राजकारणी पण, तामिळमध्ये तर सर्व राजकारणी लोक त्या यामध्ये सहभागी होतात, आपण पाहिलेलं आहे, आणि मग त्यांची जगभर भाषेची संमेलनं होतात। आपण जर अशा प्रकारे घेऊ लागलो, त्याला जर शासनाने समजा मदत केली तर त्यामध्ये काही वावगं आहे हा मला मुद्दा वाटत नाही। नंबर 1। नंबर 2, आज आपण आजच्या राजकारणातल्या नेत्यांची चर्चा करतो। जर पूर्वीचं आपण साहित्य संमेलन पाहिली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तर आपल्याला माहिती आहे की बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे कोल्हापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। ते येऊ शकले नाहीत, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष येऊ शकले नाही, म्हणजे सयाजीराव गायकवाडांचं भाषण झी 24 तास एक पाऊल पुढे।